असा जय भीम. माझ्या भीमाची जयंती आली साऱ्या जगात चर्चा झाली आला अंगात नाचाया दोष खरा खरात भीम जल्लोष लय रुबाब कसले झेंड्याचा बस्तर चौकात लंबीच हवा लय रुबाब कसले झेंड्याचा बस्तर चौकात लंबीच हवा आता आपली हवा गाणं जय भीमचं लावा. मन काही वरलं फुलून बहरलं मन काही वरलं फुलून बहरलं पतूर आले आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं कुणी कुणाचा राजा दिनांचा कुणी कुणाचा राजा दिनांचा फाटण्या संसार साज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं नांदन नांदन होत रमाचं नांदन 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 होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण नांदन नांदन होत रमाचं नांदन अगं नांदन नांदन होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर तांदण ए भावा, आता आपली हवा माग ना कुणी पुढंच आम्ही माग न कुणी पुढच आम्ही माग ना कुणी पुढंच आम्ही माग न कुणी पुढच आम्ही आलो या साऱ्याच्या भोर आता आलो या साऱ्याच्या भोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर 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 माग न कुणी पुढच आम्ही माग न कुणी पुढच आम्ही आलो या साऱ्याच्या भोर आम्ही आलो या साऱ्याच्या भोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर हे भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर कमी राहतं पोटाला आता कमी नाही नोटाला कमी राहतं पोटाला आता कमी नाही नोटाला
दोष खरा खरात भीम चल्लोष लय रुबाब कसले झेंड्याचा बस हर चौकात लंबीच हवा लय रुबाब कसले झेंड्याचा बस हर चौकात लंबीच हवा ए भावा आता आपली हवा गाणं जय भीमचं लावा मन काही वरलं फुलून बहरलं मन काही वरलं फुलून बहरलं पतूर आले आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ कुणी गुणाचा राजा दिनांचा कुणी गुणाचा राजा दिनांचा फाटण्या संसार सहज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ नांदन नांदन होत रमाचं नांदन 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 होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण नांदन नांदन होत रमाचं नांदन अग नांदन नांदन होत रमाचं नांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण ए भावा आता आपली हवा माग ना कुणी पुढंच आम्ही माग न कुणी पुढंच आम्ही माग ना कुणी पुढंच आम्ही माग न कुणी पुढंच आम्ही आलो या जऱ्याच्या मोर आता आलो या जऱ्याच्या मोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर 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 माग न कुणी पुढंच आम्ही माग न कुणी पुढंच आम्ही आलो या जऱ्याच्या मोर आम्ही आलो या जऱ्याच्या मोर
मुळं पोरग माझं घेऊन फिरतय सफारी भीमाच्या मुळं पोरग माझं घेऊन फिरतय सफारी भीमाच्या मुळं पोरग माझं घेऊन फिरतय सफारी भीमाच्या मुळं पोरग माझं घेऊन फिरतय सफारी सुखय गेलंय सुखय आलंय दुखय गेलंय सुखय आलंय आलंय माझ्या दारी भीमाच्या मुळं पोरग माझं घेऊन फिरतय सफारी 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमा माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमा माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमा 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमा आगं मधुर मंजुळानी ऐकायला माईची कहाणी आगं मधुर मंजुळानी ऐकायला माईची कहाणी भागीदारातले मन भागीदारातले मन कुंकू लाविला रमा 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमा रमाबाबूची रागिली दीनदलितांची माऊली रमाबाबूची रागिली दीनदलितांची माऊली नाव कमविलं शमान नाव कमविलं शमान कुंकू लाविला रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान आशी माई झाली लवकोटीची आई ती वाजली प्रेमानं ती वाजली प्रेमानं कुंकू लाविला रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान What's up? Jai Bhim Public. ना भाला ना बरची ना घाव पाहिजे ना भाला ना बरची ना घाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. What's up, जय भीम पब्लिक. नव्या भाकिताचे स्वप्न ते हसू दे, तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे. जुन्या गावकीचा तुवा साजला रे, आहे भीम युगाचा नवा दाखला रे. न पाटीलला वाडा ना गाव पाहिजे, न पाटीलला वाडा ना गाव पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझा तू जपावा नवा वारसा, तू स्वतःला स्वतः घडव माणसा. नको मेजवानी अशी दुर्जनाची, आखरी दिखाऊ आम्ही इमानाची. न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला, पण तुझ्या रक्तामधला, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून समस्त महाराष्ट्राला सांगते की मी कुणाच्या बापाला ना कधी घाबरले होते ना कधी घाबरणार आहे, लक्षात ठेवा. भीमराज की बेटी मैं तो अरे जय 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 भीम. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. उम्र में बाली भोली भाली सिल्क झोली
वर्ग या ठिकाणी स्थानापन्न होईल. सर्व महिलांना विनंती असेल आपण पुढून बसण्यास सुरुवातकार मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहे. अनेक ज्ञानवंत गुणवंत मंडळींचे आहेत. त्याचप्रमाणे माझ्या सर्व ताई आणि आई सर्वच माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संकटी कार्यक्रमासाठी सम्राट शेठ प्रखरकर यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं देखील मनापासून सहर्षाचं सुसज्ज बैठक व्यवस्था आपल्यासाठी करून देण्यात आलेली आहे. सर्वांनाच विनंती असेल आपण खाली बसायचे. कार्यक्रमासाठी सहकार्य करायचंय. सर्वांनाच विनंती असेल आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचे, स्थानापन्न व्हायचे. लगेचच आपण या ठिकाणी सुंदर आणि जय हिंद. नानक शोषितांचा आधार दिन दुबळ्यांचा शिल्पकार घटनेच्या स्मरणार्थ मंडळी खरं तर ज्यांनी आपल्या शिक्षणाने, आपल्या ज्ञानाने, आपल्या विचारांनी, आपल्या संघर्षाने संपूर्ण भारताला नवीन दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं त्या महामानवाला सर्वप्रथम माझा साष्टांग नमस्कार. आज त्यांची 135वी जयंती या ठिकाणी साजरी होत असताना त्या जयंतीनिमित्त त्यांच्या संपूर्ण स्मृतींना माझं विनम्र असं अभिवादन. काय लिहू बाबा तुमच्यासाठी, काय लिहू बाबा तुमच्यासाठी, शब्दही अपुरे पडतील. काय लिहू बाबा तुमच्यासाठी, शब्दही अपुरे पडतील. तुमच्या एका धगधगत्या विचारानं कोट्यवधींचं नशीब घडतील. तुम्ही केवळ इतिहास नाही तर आमचं भविष्य लिहिलं. तुम्ही केवळ इतिहास नाही तर आमचं भविष्य लिहिलं. अंधारलेल्या जीवनामध्ये ज्ञानाचं स्वप्न आयुष्यभर फिरलं. अंधारलेल्या जीवनामध्ये ज्ञानाचं स्वप्न आयुष्यभर फिरलं. कुणी म्हणाला क्रांती, कुणी म्हणाला आधार. कुणी म्हणाला क्रांती, कुणी म्हणाला आधार. त्यासाठी मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पित करावी आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रम. सर्वांना विनंती असेल आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरात अगदी गगनभेदी टाळ्यांच्या आवाजात आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होतं. करा ना, पुष्पांजली अर्पण करा. वा वा, घ्या फुलं घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धन्यवाद. कार्यक्रमाला अतिशय सुंदर आणि शुभ अशी सुरुवात झाली. भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पतज्ञ, जलतज्ञ, इतिहासतज्ञ, विधितज्ञ, शेतीतज्ञ, श्री भारत संस्थेचे पुरस्कर्ते, कामगार नेते, संपादक, लेखक, बुद्धी सम्राट, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता वाटतंय कार्यक्रम देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांनी बुद्ध वंदनेसाठी तयार राहायचंय. तत्पूर्वी संपतशेठ पारधर धन्यवाद सर. तत्पूर्वी अरुण शेठ बांगर आपण संपन्न करत आहोत. जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि संविधानाचे अध्यक्ष गौतमजी थरात साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. सर्वांचं पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने, पिंपळगाव नवबौद्ध समाज विकास मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि समाजाला एकत्रित आणण्याचं काम बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलं. संविधानाची निर्मिती करून देखील मतदानाचा हक्क देखील आपल्या सर्वांना जगातील देशातील एक नंबरच्या पैशावाला असो किंवा सर्वसामान्य कुटुंबातील कष्ट करणारा मनुष्य असो त्याच्याही मतदानाला तेवढाच हक्क आणि पैशावाल्याच्या मतदानाला देखील तेवढाच हक्क. हा हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं आज आपण त्यांची जयंती संपन्न करत आहोत. मी जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुनीताताई बांगर 2 शब्दांमध्ये आपलं सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. काय आपल्याला विनंती असेल आपण 2 शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करायचं. नमस्ते सर्वांना, नमस्कार सर्वांना, जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व माझ्या बंधू आणि भगिनी त्या सर्व उपस्थित आहेत आणि एवढ्या जल्लोषात आनंदात अगदी खूप छान आनंदमय वातावरणात जी आपण मिरवणूक काढली, आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळे हजर राहिले आणि खूप आनंद वाटला. जे आपण आज उभं आहे इथं तर ते बाबासाहेबांमुळेच आहे. आपल्या पूर्ण देश बाबासाहेबांच्या संविधानावर चाललेला आहे. म्हणजे ती व्यक्ती किती महान आहे बघा. त्यांच्यासारखं म्हणजे एवढं संविधान करायचं म्हणजे लोक संविधान वाचलं तर त्याचा अर्थ आणि त्याचं हे घेतलं. प्रत्येक जबाबदारी, महिलांचे हक्क हे सगळे बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामुळं ह्या ज्या आपण उभे आहोत तर त्या बाबासाहेबांमुळेच आहे. तर सर्वांना एकदा जय भीम आणि मी थांबतो. धन्यवाद. आंबेगाव तालुका संविधान समितीचे अध्यक्ष, संविधान स्मारक समिती. धन्यवाद ताई. यानंतर आयुष्यमान गौतमराव खरात अध्यक्ष संविधान स्मारक समिती. दादा आपल्याला ही विनंती असेल 2 शब्दांमध्ये आपलं सुंदर असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं. अखंड विश्वाला शांतीचा, अहिंसेचा, करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध 350-400 वर्षापूर्वी स्वराज्याचं सुराज्य व्हावं ही संकल्पना ज्या छत्रपतींनी मनात आणली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचं सुराज्य झालं. त्या अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले, हे सर्व अविद्येने केले. 18व्या शतकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व या देशाला पटवून दिलं ते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. गुलामगिरीच्या जोखडातून ज्यांनी खऱ्या अर्थाने मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून समानतेचा, न्यायाचा हक्क दिला. ज्यांची आज जयंती आपण धूमधडाक्यात साजरी करतो 135वी, ते विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नसून श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे असे विज्ञानवादी विचार सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आजच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय अरुण शेठ बांगर, त्याचप्रमाणे बांगरताई दुसऱ्या आणि मला फारसी नावं माहिती नाही, सम्राट पोखरकर उद्योगपती आणि सर्व उपस्थित आणि ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घडवून आणला ते आमचे स्मारक समितीचे संचालक गेनभाऊ वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी, पिंपळगाव खडकी, सर्व ग्रामस्थ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खूप उशीर झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धूमधडाक्यात साजरी करताना प्रत्येकाला एक आनंद व्यक्त करावा वाटतो. आपण नाचलं पाहिजे. वर्षाचे 365 दिवस आहे. मी नेहमी सांगत असतो की एक दिवस नाचलं पाहिजे आणि 364 दिवस वाचलं पाहिजे. कारण बाबासाहेब हे डोक्यात घेतले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि ह्या शिकलेलो आहोत आपण. संघटित होण्याची आपल्याला गरज आहे.
आणि संघर्ष कोणामध्ये करायचा आहे तर आपल्यामध्ये न करता खऱ्या अर्थाने आपल्याला जे विरोध करतात, संविधानाला जे विरोध करतात, ज्यांनी नेहमी म्हटलेले आहे आंबेडकर म्हणजे फॅशन आहे, पण मला त्यांना सांगायचं आहे आंबेडकर फॅशन नाही, आंबेडकर पॅशन आहे. आणि म्हणून बाबासाहेब हे आमच्यासाठी दैवत आहे आणि या दैवताची पूजा, या दैवताचं महान कार्य आज जगाला पटलेलं आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं झालं, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 10 नाही, 20 नाही, 32 डिग्र्या घेतल्या. आणि 32 डिग्र्या घेतल्यानंतर अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांचं कोलंबिया विद्यापीठामध्ये सर्वात मोठं पुतळा त्यांनी बांधला, ते बराक ओबामा यांना बाबासाहेबांना आदर्श मानून त्यांनी तो उभारलेला आहे. ज्या माणसाला वर्गाच्या बाहेर शिकण्याची परवानगी होती, तो माणूस जगाच्या वेशीवरती सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्याचं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मित्रांनो, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आपल्याला निश्चितपणे भारतीय संविधानाचा अभिमान आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 महिने आणि 17 दिवस 11 महिने आणि 17 दिवस अहोरात्र कष्ट करून 395 कलमाचं जे पुस्तक लिहिलं, हा राष्ट्रग्रंथ आहे. खऱ्या अर्थाने आपण बायबल वाचलं तर ते ख्रिश्चनांच्या बाबतीत जाईल, कुराण वाचलं ते मुस्लिमांच्या बाबतीत जाईल, गीता ग्रंथ वाचला तर आपण हिंदूंच्या बाबतीत जाईल. परंतु संविधान वाचलं तर अखंड भारत देशासाठी जे 140 कोटी जनता आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान हे वाचलं पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानाचं आपण संरक्षण करण्याची गरज आहे. आणि म्हणून परवा गोडेगावला एक कार्यक्रम झाला. आपल्या तालुक्याच्या वतीने कार्यक्रम होत असताना या तालुक्याचे शिल्पकार, विकासाचे शिल्पकार आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, मला या जनतेला आवर्जून सांगायचं आहे की आदरणीय वळसे पाटलांनी 23 ऑक्टोबरला जो मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांना ठाकून सांगितलेलं आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या जागेमध्ये 5 एकर जागेमध्ये एक भव्य दिव्य असं स्मारक पुतळा, संविधान भवन, MPSC UPSCचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि 2 सामाजिक न्यायाची वसतिगृह अशी होणार आहेत. आणि याची कार्यवाही आदरणीय वळसे पाटील साहेब करणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला आम्ही जेव्हा विवेकदादा वळसे पाटील आपल्या कार्यक्रमाला आले होते, त्यांना आम्ही आग्रह केलेला आहे की दादा, तुम्ही आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत. कशामुळे झालेले आहेत? संविधानामुळे झालेले आहेत. आणि संविधानात जागर करायचं असेल तर तुमच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या 5 जिल्हा परिषद गटामध्ये संविधान स्तंभाची उभारणी केली पाहिजे. त्यांनी ती कबूल केलेली आहे. आणि मी तुम्हाला आदराने आणि अतिशय आत्मविश्वासाने ग्वाही देतो की या पिंपळगावच्या या चौकामध्ये या पुढील आंबेडकर जयंतीमध्ये संविधान स्तंभ दिसलेला असेल, परंतु तुम्ही ग्रामपंचायती आणि सर्वांनी यासाठी तुम्ही पाठपुरावा करायचा आहे. ग्रामपंचायतीचा ठराव घ्यायचा आहे. आदरणीय विवेकदादा इथे स्तंभ उभारून देतील आणि त्या स्तंभाची उभारणी म्हणजे संविधानाचं रक्षण, संविधानाचं शिक्षण, संविधानाचा अभ्यास आहे. आणि एवढंच या निमित्ताने मी सांगेल की आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आजचा आनंद आहे मित्रांनो. 5000 वर्षापूर्वी आपण गुलामगिरीत होतो. खऱ्या अर्थाने 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपल्याला झालेला आहे, परंतु 5000 वर्षापूर्वी ज्या गुलामगिरीतून मुक्त केलं तो खरा दिवस म्हणजे 14 एप्रिल हा आहे, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्या दिवशी खरं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. आणि म्हणून आनंद उत्सव आपण अगदी आनंदाने आणि चांगला साजरा केला पाहिजे. परंतु या पुढील काळात फक्त नाचण्याशिवाय आपण एक वैचारिक पातळीवर सुद्धा आंबेडकर जयंती झाली पाहिजे. अरुण शेठ या मंडळींना तुम्ही मदत करा. मग एक चांगला संविधानाचा कार्यक्रम घ्या. मी एका आता वैभव शेठशी बोललो की खेळ पैठणीचा जागर संविधानाचा हा कार्यक्रम आपण पुढील वर्षी नक्कीपणे घेऊ. निश्चितपणे महिलांमध्ये संविधानाचा जागर त्या पैठणीच्या खेळामधून आपण केला जाईल. शिक्षणाच्या बाबतीत केलं तर विद्यार्थ्यांना प्रश्न मंजुषा ठेवा, काही लोकांना वक्तृत्व स्पर्धा ठेवा, बाबासाहेबांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करा, बाबासाहेबांच्या जीवनावर निबंध स्पर्धा आयोजित करा, की जेणेकरून घराघरात बाबासाहेबांचे विचार पोचले पाहिजे, छत्रपती शिवरायांचे विचार पोचले पाहिजे, महात्मा फुल्यांचे विचार पोचले पाहिजे. कारण ही विचाराची उतरंड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते त्यांनी गुरु मानलेलं होतं महात्मा फुलेंना, आणि महात्मा फुलेंनी गुरु मानलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावरती अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला, परंतु बाबासाहेबांनी एका पेनाच्या टोकावरती अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. या दोघांचे विचार एकच आहेत आणि एकच विचाराने चालणारे आपण आहोत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आपल्याला समाजामध्ये गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, यापुढील काळामध्ये महापुरुषांच्या जयंत्या साजरा करीत असताना निश्चितपणे आपण वैचारिक पातळीवर जयंती साजरी करूया. खूप वेळ झालेला आहे. मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि जी चळवळ आम्ही उभी केलेली आहे, मग त्यामध्ये गेनभाऊ मोरे असतील, आमचे गेनभाऊ वाघमारे असतील, ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत. या मंडळींनी जी आता आम्ही सगळ्यांनी चळवळ उभी केलेली आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती या सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्व या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. खरं तर अतिशय सुंदर शब्दांत, सर्वांनाच अडमोलक शब्दांमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम खरं तर खऱ्या सरांनी केलेलं आहे. आणि ज्याच्यावरती आवर्जून मला एक गोष्ट बोलावीशी वाटते. आम्हाला नका बसू त्यांच्या पंक्तीत, आम्हाला नका बसू त्यांच्या पंक्तीत, जे स्वार्थासाठी कुणाही पुढे झुकतात. आम्हाला नका बसू त्यांच्या पंक्तीत, जे स्वार्थासाठी कुणाही पुढे झुकतात. आम्ही तर त्यांनाच मानतो आणि त्यांच्याच पुढे नतमस्तक होतो, ज्यांच्या एका स्वाक्षरीमुळे भोले भोले कायद्यापुढे झुकतात, ज्यांच्या एका स्वाक्षरीमुळे भोले भोले कायद्यापुढे झुकतात. आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांचं खऱ्या अर्थाने आज शुभागमन या ठिकाणी झालं. ओके, त्यानंतर मी विनंती करेन, ते भाषणाचं शेवट वेगळे यानंतर मी विनंती करेन बहुशा बहाग, यानंतर आयुष्यमान गौतमराव खरात, अध्यक्ष संविधान स्मारक समिती, यांचा या ठिकाणी छोटासा सत्काराचा गंगाराम वाघमारे दादा, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर उपस्थित व्हायचंय. आपल्या हस्ते शिष्य म्हणून आर्यन शेठ कसबे दादा, आपल्यालाही विनंती असेल आपण मंचावर उपस्थित व्हायचंय. शेठ सोनवणे, आयुष्यमान गेलभाऊ मोरे, आयुष्यमान बाळासाहेब मोरे, आयुष्यमान सर्वांनीच नोंद घ्यायची. या सगळ्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर शेवटला एक विशेष सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. याची सर्वांनीच नोंद घ्यायची. ओ किरण शेट या घ्या. आयुष्यमान किरण शेट वाघमारी यांना पण द्या. यानंतर खऱ्या अर्थाने आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी अन्नदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे किरण शेठ वाघमारे यांचाही सत्काराचा धन्यवाद. जबरदस्त. खर्चातून बाबासाहेबांच्या लाईटचा सिंबल आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्यासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. दादा, खरंच आपल्या या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत आहे आणि आभार देखील आहे. या ठिकाणी दादांचा अर्थातच विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर यांचा सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. ओके, धन्यवाद. आणि यानंतर लगेचच या ठिकाणी या सुंदर अशा कार्यक्रम बोला जय भीम. वा, तुमचा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. सुरू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि,
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमेच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वन्नघन्नं गुणोपेतमेतं कुसुमसन्तति पूजयामे मुनिन्दस्त श्रीपादो सरोरुहे पूजे मे बुद्धं कुसुमणेन नेन पुहे मले तेन लभामि मुक्तं पुष्पमिलायति यताय धम्मे कायो तथा याति विनाशभाव घनसारक्पदीतेन दीपेन तमधनिसिना तिलोकदीपं समबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धनेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संग सुगतनुभव धातु धातुगभ्ये लङ्काय जम्बूदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये श्रीबुद्धं सबिम्बे सकलदशदिशे केसलोमामि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशपतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठाने सुपठितं शारीरिक धातु महाबोधि बुधरूपं सकलं सदा सकलविजय विदुरजाडं देवरूपं सजीव निमलचक्षु गभीरघंस गौरवर्णं सुकाय अभयचित्त निभयकाम सुरतधम्म सुपेम विरतरज सुजवनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जिन स्मृती जायला उगाळ्या गतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सरण्या शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 नथी मे शरणं वयं बुद्ध मे शरणं वयं एतेन सज्जवचेन ओ तुमे जय मंगलम नथी मे शरणं वयं धम्मो मे शरणं वयं एतेन सज्जवचेन ओ तुमे जय मंगलम नथी मे शरणं वयं संघो मे शरणं वयं एतेन सज्जवचेन ओ तुमे जय मंगलम साधु 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 गेल्याशिवाय मुलींनी घरी जायचं नाही आपल्यासाठी अतिशय सुंदर अशा सुरक्षित भोजनाची व्यवस्था जय भीम. करण्यात आलेली आहे एक